ट्रम्पची जी दांडगाई आहे ना, त्या दांडगाईला युरोपातले 10 देश, आम्ही चक्क नाटोतून बाहेर पडू, आम्ही अमेरिकेशी संबंध तोडू, पण काही झालं तरी युरोपियनच्या महासंघाच्या नेत्या आल्या आणि काल एमओयू झाला. मला असं वाटतं ट्रम्पच्या दांडगाईला उत्तर देण्याकरता युरोपियन युनियन उभी राहणं आणि भारताबरोबरती व्यापार करार, सेवा करार करणं, आणि तुम्हाला मी सांगतो ही एक अतिशय चांगली घटना आहे. नमस्कार, मी विश्वास उडगी. आर्थिक प्रश्नांमुळे आपल्या सर्वांचं जग हे एकतर असं आपण म्हणू शकतो की जगात कुठलीही घटना घडली तरी आपल्या जीवनावरती परिणाम होतो. कुठल्याही देशात घटना घडली तरी आपल्या देशावरती परिणाम होतो. त्यामुळे आपलं आर्थिक विश्व हे केवळ आपल्यावरती नाहीये, तर जगातल्या अनेक घडणाऱ्या आर्थिक घटनांवरती पण आहे. काही घटना अतिशय चांगल्या आहेत, काही घटना अतिशय वाईट आहेत. आपण आर्थिक प्रश्नांवरती चर्चा करताना आता काल म्हणजे मंगळवारी 27 तारखेला युरोपियन युनियन आणि भारत या दोघांमध्ये एक आर्थिक करार झाला. आपण त्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट असं आपण म्हणू शकतो हल्लीच्या भाषेमध्ये. कारण युरोपियन युनियन हा 27 देशांचा एक संघ आहे. संपूर्ण युरोप खंडामध्ये एखाद दुसरा देश वगळता 27 देश एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन युनियन निर्माण केले. आणि त्यातल्या प्रत्येक देशामध्ये एकदा जो करार झाला की तो प्रत्येक देशाच्या पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह होतो आणि तो युरोपियन संघामार्फत, त्याला युरोपियन युनियन असं आपण म्हणतो, तो कायदा बनतो. तो कायदा बनल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी ही त्या अतिशय काटेकोर नियमाप्रमाणे होते. त्यामुळे युरोपियन युनियन बरोबर खरं तर डॉक्टर मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये जेव्हा भारताने डबल जीडीपी विकासाचा एक मार्ग आखला आणि त्यांच्या कालखंडामध्ये होय, भारताने 10% जास्त ही जीडीपी गाठली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण युरोपियन युनियन बरोबर त्यावेळेस फ्री ट्रेड अग्रीमेंट करण्याची सुरुवात त्यांनी केली, पण नाही ते करू शकले. त्यांचं सरकार गेलं. नंतर आलेल्या सरकारने 10 वर्षात काही केलं नाही. पण आता काय घडलं? ट्रम्प महाशयाने युरोपातल्या 10 देशांचं कान पिरगळण्याची सुरुवात केली. ग्रीनलँड मी ताब्यात घेईन, येन केन प्रकाराने भले सैन्य घुसवेन, पण मी घेईन. 10 देश उभे राहिले. डेन्मार्क सकट, नॉर्वे सकट छोट्या छोट्या देशांनी भूमिका घेतल्या. ट्रम्पची जी दांडगाई आहे ना, त्या दांडगाईला युरोपातले 10 देश, आम्ही चक्क नाटोतून बाहेर पडू, आम्ही अमेरिकेशी संबंध तोडू, पण काही झालं तरी ग्रीनलँडच्या संरक्षणार्थ आम्ही उभे राहू. युरोपातल्या आमच्या देशांच्या स्वायत्तता, आमचं संरक्षण, आमचं स्वातंत्र्य हे आम्हाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जर ट्रम्पने दांडगाई केली तर, आणि तरचा अर्थ असा झाला की ट्रम्पच्या विरोधामध्ये अख्खं युरोप उभं राहिलंय. जे युरोप सतत दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन प्रशासनाच्या सोबतीने राहिलं, मग त्यात ब्रिटन असेल किंवा संपूर्ण युरोप असेल, अमेरिकेच्या सगळ्या गोष्टी त्यांनी मंजूर केल्या. पण आता जेव्हा युरोपच्या जीवावरच ट्रम्प म्हणजे उतला मारला आणि आमच्या जीवावरती उतरला, तेव्हा युरोपमधले देश उभे राहिले. आणि आता त्यांनी, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, आता त्यांनी, ट्रम्पने सांगितलं की मी तुमच्यावरती 50%, 100% कर लावेन. त्यांनी ताबडतोब आपला 14च्या आधी डॉक्टर मनमोहन सिंगाने जो कराराची वार्ता सुरू केली होती, वाटाघाटी सुरू केल्या, त्या वाटाघाटीला आता मोदी सरकारने जेव्हा हात घातला तेव्हा युरोपियन युनियनने मोठा प्रतिसाद दिला. आणि युरोपियन युनियनने स्वतःहून जाहीर केलं, भारतामध्ये त्यांचे 2 प्रमुख प्रतिनिधी आले. होय, कास्ता नावाचे त्यांचे प्रतिनिधी जे मूळचे गोव्याचे आहेत, त्यांच्या म्हणजे वडिलार्जित, ते आले. युरोपियन युनियनच्या महासंघाच्या नेत्या आल्या आणि काल एमओयू झाला. मला असं वाटतं ट्रम्पच्या दांडगाईला उत्तर देण्याकरता युरोपियन युनियन उभी राहणं आणि भारताबरोबरती व्यापार करार, सेवा करार करणं, आणि तुम्हाला मी सांगतो ही एक अतिशय चांगली घटना आहे. ट्रम्पचा म्हणजे अमेरिकेचा जो साम्राज्यवाद आहे, ह्याला एक प्रकारचं हे प्रत्युत्तर आहे. आज देशामध्ये काय घडतंय बघा. आपल्या देशामध्ये आपण अनेक राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नावरती आणि विदेश नीतीच्या बाबतीत अत्यंत कमकुवत भूमीवरती वावरतो. आपल्या भूमिकाच विश्विषित झाल्यात. याचं कारण आपण अमेरिकेबरोबर पण संबंध ठेवलेत, आपण चीन बरोबर पण संबंध ठेवू इच्छितो, पण अमेरिका म्हणते रशियाशी तेल गेलं तर खबरदार.
मी तुमच्यावरती सँक्शन्स लावेन. दुसरी गोष्ट काय, आपण इराणकडून रुपयामध्ये तेल घ्यायचो, ते तेल त्यांनी बंद केलं. आपण रशियाकडून तेल घ्यायला लागलो. रशियाचं तेल अंबानीनेच कॉर्नर केलं, पण तेव्हा आपण गप्प बसलो. पण शेवटी भारतामध्ये हे तेल आलं की ते रिफाईन करून आपण युरोपातल्या देशाने विकत होतो. फायदा झाला मुकेश अंबानीचा. आणि आता तर हा सुद्धा व्यवहार ट्रम्प यांनी बंद करायला लावला, नाहीतर भारतावरती त्यांनी 50% पेनल्टी लावली. रशियाशी तेल घेतलं तर खबरदार. आता रशियाशी आम्ही व्यवहार कसा करावा, चीनशी आम्ही व्यवहार कसा करावा, इराणशी आम्ही व्यवहार कसा करावा, हे जर ट्रम्प सांगायला लागले आणि आम्ही बोललोच नाही, आम्ही तोंडावरती पट्टी बांधून बसलो आणि अमेरिकेने कितीही अपमान केला ते आम्ही सहन करत बसलो, आपली काय राहिली इज्जत? त्यामुळे भारताची विदेश नीतीमध्ये इज्जतच नाहीये. ट्रम्प महाशयांनी आमचं युद्ध थांबवलं म्हणून 71 वेळा सांगितलं, आम्ही ताठमानाने कधीच उभे राहत नाही आहोत. एवढे आम्ही वाकलेलो आहोत. कारण मोदींच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची विल्हेवाट लागलेली आहे. कारण आपण आपल्या ज्या संस्था आहेत ना, सार्वजनिक क्षेत्र, ज्यामुळे नेहरू, गांधी, इंदिरा गांधी, होय, राजीव गांधी, लालबहादूर शास्त्री आणि मुख्यतः इंदिरा गांधीच्या धोरणामुळे या देशातलं सार्वजनिक क्षेत्र मजबूत झालं. सार्वजनिक क्षेत्र मजबूत होणं हे भारताच्या मजबूतीचं कारण ठरलेलं आहे. अगदी पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते आतापर्यंत भारत सरकारच्या मालकी हक्काखाली ऑइल आहे, तेल आहे, बँका आहेत, विमा आहे, एकूणच सार्वजनिक क्षेत्रामध्ये जमिनी खालची संपत्ती आहे आणि जमिनीच्या वरची संपत्ती आहे, ज्याच्यासाठी भारत सरकारचा मालकी हक्क आहे. आणि संविधानानुसार हे अनेक कायदे जे निर्माण झाले, त्यातून या देशातल्या सार्वजनिक क्षेत्राची मजबूती. होय, विदेशी भांडवल हवं, पण कुठे हवं? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हवं, हेही आपण सांगितलं. पण आता काय होतंय, आपण अमेरिकेवरती अवलंबून, चीनवरती अवलंबून आणि स्वतःची जी अर्थव्यवस्था मजबूत होती ती विकून टाकण्याच्या मार्गाने ही मोदी सरकारची नीती आहे. आणि ही जी नीती आहे ही भारताला परावलंबी बनवते. स्वतःची साधन संपत्ती स्वतःच्या जनतेच्या मेहनतीने विकसित करणं, याकरता देशाचं बजेट, त्यातून निर्माण होणारे जी देशाच्या संपत्तीतून कर निर्मिती आहे, त्या कर निर्मितीतून योग्य पद्धतीने आर्थिक विषमता दूर करण्याकरता घेण्यात आलेली नीती आहे. त्या नीतीला मोदी सरकारने तिलांजली दिली आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था बिकट संकटात आहे. हे संकट मोदी निर्मित आहे, कारण का मोदी आणि अदानी मॉडेल भारतीय अर्थव्यवस्थेला 12च्या भावात नेत आहे. आणि ट्रम्प सुद्धा आपल्या उरावरती बसलेला आहे. आता ट्रम्प म्हणतो माझं आहे का, तो अदानीला हातकड्या घालायला निघालेला आहे. तो मोदींना विचारत नाहीये. आणि इराणकडे तुम्ही व्यवहार करायचे नाहीत. आता बघा, चाबहार हे बंदर इथून भारताने इराणशी व्यवहार केला, युरोपमध्ये जाण्याचा मार्ग आहे. आता युरोप युनियनशी आपण करार केलेला आहे, आपला बराचसा माल हा याच मार्गाने जाणार ना. पण नाही, ट्रम्प म्हणणार हा इराण आणि भारताचा चाबहार बंदराच्या संदर्भात जो करार केलाय तो रद्द करा. इराणकडून रुपयामध्ये तेल घेऊ नका, आम्ही रशियाकडून घेतलं नाही चालणार. अरे, एवढी ट्रम्पची दादागिरी. आणि भारतावरती आता नाही म्हटलं तर 500% टॅरिफ लावला. म्हणजे भारताची निर्यात अमेरिकेमध्ये कोणी घेणारच नाही माल. आणि भारताची निर्यात जर आपण पर्यायी दुसरीकडे नेलं तर ट्रम्प महाशय जसं व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला जबरदस्तीने उचलून आणून अमेरिकेत त्यांनी कैदेत टाकलं, हे कुणाला सहन होण्यासारखं आहे? त्या ठिकाणी कॅनडाचे पंतप्रधान उभे राहिले, आम्ही उभेच राहत नाही, आम्ही बोलतच नाही. युरोपियन युनियन मध्ये 10 देश उभे राहिले. आणि आता तर युरोपने सांगितलं नथिंग डुईंग, आम्ही आता चक्क भारताशीच करार करू. आणि चांगली गोष्ट आहे, भारताने युरोपियन युनियनशी करार केला. आणि तुम्हाला मी सांगतो, मागच्या वर्षी 13,600 कोटी रुपयाचा युरोपातल्या अनेक देशांशी आपण एकूणच त्यांच्याशी जो काही व्यवहार केलाय, त्यातून एवढी आपण निर्यात केलेली आहे. सेवा असतील, उद्योग माल असेल, याचं देणं घेणं आपण केलंय, तो 13,700 कोटीचा आहे. आणि ह्याच्या पुढच्या काळात आता आपण ज्या महत्वाच्या गोष्टी युरोपमध्ये पाठवणार आहोत, त्या गोष्टीमध्ये आपण चामड्याच्या वस्तू असतील किंवा टेक्स्टाईल असेल किंवा अनेक अशा गोष्टी असतील ज्या अमेरिकेत पूर्वी जायच्या त्या युरोपात जातील. त्यातून युरोपियन युनियनने हे मान्य केलंय, आम्ही तुमच्यावरती कर कमी लावू किंवा कमीत कमी लावू. भारताने सुद्धा मान्य केलंय, युरोपातल्या वस्तूंवरती आम्ही कमी कर लावू किंवा कर लावणारच नाही. पण त्यातून एक गोष्ट होईल, भारतीय वाहन उद्योग हा आपल्या बजेटमध्ये मोठी कॉन्ट्रीब्युशन करतो. आता परदेशातल्या गाड्या, युरोपातल्या गाड्या जर भारतात आल्या तर काय होणार आहे?
आमची टाटा मोटर, आमची महिंद्रा किंवा आमच्या इथले मारुती सुझुकी यांचं मार्केट मारलं जाईल आणि म्हणून त्यांचे शेअर गडगडलेत. हा भारताच्या बाजारावरती काल झालेला परिणाम आहे. हे जरी असलं तरी युरोपियन युनियन आणि भारताचा हा करार प्रत्यक्षामध्ये युरोपातल्या 27 देशांच्या एकूण युनिफाईड पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह होईपर्यंत तो त्याचा कायदा होत नाहीये. तेव्हा अंमलात येण्याची गोष्ट कदाचित 6 महिने वर्ष लागेल. पण ट्रम्पच्या दांडगाईला एक प्रत्युत्तर म्हणून लोकशाही पद्धतीने जगांमध्ये व्यवहार झाला पाहिजे, फ्री ट्रेड झालं पाहिजे, हे म्हणणं हा राजकीय आणि आर्थिक व्यवहार स्वागत केलं पाहिजे त्याचं. आणि म्हणून प्रत्यक्षात हा करार केव्हा अंमलात येईल तो येईल. पण पार्लमेंटची सेशन आज सुरू झालं. आज दुर्दैवाने अजित पवार यांचं आज बारामतीला अपघातात निधन झालंय. आपण श्रद्धांजली वाहूया त्या ठिकाणी. आणि मात्र पार्लमेंटमध्ये हा युरोपियन करार याची चर्चा व्हायला पाहिजे, ट्रम्पचा टॅरिफचा करार याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि ट्रम्पची दादागिरी मोडून काढण्याकरता भारताने आपलं सार्वजनिक क्षेत्र विकायला काढलंय ना, ते बंद करावं. सार्वजनिक क्षेत्र मजबूत करण्याकरता आणि या देशाची आर्थिक विषमता दूर करण्याकरता आपल्याला संविधानाने जो मार्ग घालून दिलेला आहे, मला वाटतं संविधानातलं चौथा जो काही परिच्छेद आहे त्याच्यामध्ये 39 कलम ते अ ब क ह्याची अंमलबजावणी, हे मूलभूत अधिकार आहे जनतेचे. या जनतेच्या मूलभूत अधिकारांना त्यांचं जीवनमान उंचवण्याकरता सरकारनेच हस्तक्षेप करून या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली पाहिजे. ती परकीय भांडवलातून सांभाळणं हा मूर्खपणा आहे, हा देशाला गुलाम बनवणार आहे. नेहरूंनी, इंदिरा गांधींनी या देशाची अर्थव्यवस्था स्वावलंबी बनवली. आता आपण फक्त आत्मनिर्भरच्या गप्पा करतो, किंवा तो बकवास आहे. खरं अर्थ आत्मनिर्भर व्हायचं असेल तर या देशाच्या संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे. देशाच्या एकूण मालकी हक्कामध्ये बँका, विमा, एअरपोर्ट, बंदर, खनिज, हो महत्वाची तेल, कोळसा हे असलंच पाहिजे. आणि आताच्या हल्लीच्या काळामध्ये टेलिकॉम मध्ये MTNL आहे, BSNL आहे, ह्याचा कंट्रोल भारत सरकारकडे पाहिजे. आणि त्याच्यामध्ये संरक्षण नीतीचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ॲलन मस्क आणि ट्रम्प यांची दांडगाई मोडून काढण्याकरता भारत सरकारने युरोपियन युनियन बरोबर जसा करार केला तसं आपल्या देशामध्ये पार्लमेंटमध्ये जाऊन नीटपणे विरोधी पक्षांशी चर्चा करून भारतीय अर्थव्यवस्था जी गेल्या 10-11 वर्षात जी मोडकळीत आणण्याचा मोदी अदानीचा व्यवहार जो झालेला आहे याच्यापासून फारकत घेऊन आपल्या देशाची अर्थव्यवस्था कामगार, कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्ग यांना एकत्रितपणे यांच्या ताकदीचा वापर करून सार्वजनिक क्षेत्र मजबूत करणं, होय इथलं खाजगी क्षेत्र पण मजबूत ठेवणं आणि त्यातून आपला GDP वाढवणं, त्यातून आपला रोजगार वाढवणं, त्यातून महागाई कमी करणं, त्यातून टॅक्सची रचना ह्याच्यामध्ये मूलभूत बदल करून आत्ताचे ज्यांना टॅक्स लागतच नाही त्यांना टॅक्स लावलं, GSTचे दर कमी करणं, इन्कम टॅक्सचे दर कमी करणं, या पद्धतीने आपल्या देशातल्या लोकांचा विश्वास संपादन करणं, त्यांची एकूण पर कॅपिटा इन्कम वाढवणं, केवळ GDP वाढवणं नाही, पर कॅपिटा इन्कम वाढवणं, या दृष्टीने भारत सरकारची पावलं पडणं अपेक्षित आहे. भारत सरकारने अनेक चुका केल्या, पण आता युरोपियन युनियन बरोबर केलेला करार हा ट्रम्पच्या कानफटाखाली वाजवणारा करार आहे असं युरोपातले लोक पण म्हणतील, होय भारतातले पण लोक म्हणतील. पण मोदी सरकार जे आतापर्यंत इस्रायलशी दोस्ती करून सरेंडर झालेले आहे, होय इस्रायलशी दोस्ती करून त्यांना पाकिस्तान तर शत्रू देश आहे, पण गाझामध्ये ट्रम्पला तिथे त्यांनी जो करार केलेला आहे त्या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या बाजूला भारत उभा नाही राहिला, इस्रायलच्या बाजूला उभा राहिला. ही भारताची प्रचंड मोठी चूक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 370 रद्द करून गलवानच्या इथे 1.5 लाखाचं चीनचं सैन्य आलं, ही भारताची मोठी चूक आहे. या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. भारताच्या बॉर्डर्स या असुरक्षित करणं ही मोदी सरकारची चूक आहे. आणि केवळ काही अदानी आणि अंबानी सारखे 10 मोठे कॉर्पोरेट्स यांच्याकरताच अर्थव्यवस्था राबवणं आणि सगळं काही त्यांच्यासाठी, हे चालणार नाही. आणि हे चालणार नाही हे भारतात मोदी सरकारला जनतेने सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून काही चुका तुम्ही दुरुस्त करता, त्यात युरोपियन युनियनवरती जो करार केला तो मोदींना टक्कर देणं हे जसं महत्वाचं आहे, तसंच चीनचे एजंट बनून या आपल्या देशातले काही जे काही सम्राट आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, त्यात अदानी हे नाव घ्यायलाच पाहिजे.
यांची संधी संपणं आवश्यक आहे आणि सार्वजनिक क्षेत्र मजबूत करण्याकरता देशाची संपत्ती, सर्व नैसर्गिक संसाधनं ही केंद्र सरकारच्या मालकीची असली पाहिजे. त्यामुळे आयडीबीआय विकणं बंद करा, हा आवाज जनतेने उपस्थित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये बसलेले, विरोधात बसलेले यांनी सुद्धा जे नेहरू सरकारने निर्माण केलं, जे इंदिरा सरकारने निर्माण केलं, जे डॉक्टर मनमोहन सिंगांनी वाढवलं, ते विकू देऊ नका. याकरता आवाज बुलंद करा. जनता तुमच्या बरोबर असेल. युरोपियन युनियन बरोबर जो करार केला त्याचं स्वागत करत असताना भारतापुढचे अत्याते लोकांचे आर्थिक प्रश्न काय आहेत याची पण मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलाय. विषमता हटवणं, रोजगार वाढवणं आणि या बजेटमध्ये माझा टॅक्स मध्ये, जीएसटी मध्ये सर्वात मोठा हक्क आहे. होय, इन्कम टॅक्स मध्ये पण हक्क आहे, पण फायदा तुम्ही फक्त 10 मोठ्या कुटुंबांना देता, हे चालणार नाही. हे ठामपणे सांगण्याकरता आपल्याला प्रसार माध्यमांच्या मार्फत, जनतेच्या संघर्षाच्या मार्फत पार्लमेंटमध्ये आवाज वाढला पाहिजे आणि पार्लमेंटमधला आवाज मोदी सरकारच्या या नीतीमध्ये वाढला पाहिजे. युरोपियन युनियनच्या कराराचं स्वागत करत असताना आज पहिल्या बजेटमध्ये, म्हणजे पहिलं बजेट हे एवढ्यासाठी की रविवारी 1 फेब्रुवारी साजरं होणार बजेट हे लोकप्रिय असणारच नाहीये, कारण मोदी सरकारचं कुठलंही बजेट लोकप्रिय नव्हतं. त्याच्यामध्ये योजनांचा भाराभार असतो, पण लोकांसाठीच्या योजनांमध्ये निर्माण होणारा पैसा हा एक राजकीय पक्ष आणि 10 कॉर्पोरेट कुटुंब हे कब्जात करतात. हे समजून घेण्याकरता देशाचा अर्थव्यवहार, सर्वसामान्यांचं राहणीमान या सगळ्याविषयी मोकळेपणे बोललं पाहिजे. आणि 10 कॉर्पोरेट उद्योगपतीचा हा देश नाहीये, 142 कोटीचा देश हा संविधानाप्रमाणे मूलभूत त्यांचे हक्क जे आहेत, हक्क टिकण्याकरता आणि वाढवण्याकरता चालला पाहिजे. आपण आर्थिक अस्थिर्याकडे चाललो आणि एकूणच जगच आर्थिक अस्थिर्याकडे असताना आपण युरोपियन युनियन बरोबर केलेला करार, मला असं वाटतं तो आश्वासक आहे. अंमलात येईल तेव्हा तो दिवस बघूया, पण सुरुवात तर चांगली आहे म्हणून त्याचं स्वागत. पण मोदी सरकारच्या बाकीच्या कुठल्याही धोरणांचं स्वागत करण्यासारखं काही नाहीच आहे. अमेरिकेला शरण जाणं थांबवा, चीनला शरण जाणं थांबवा. कुणालाही शरण न जाता हा देश आपण स्वावलंबी बनू शकतो. म्हणून सार्वजनिक क्षेत्र हे बळकट झालं पाहिजे. विषमता ही दूर झालीच पाहिजे. इथेच थांबतो. धन्यवाद. वारंवार भेटणं, आर्थिक प्रश्नावरती बोलणं, सार्वजनिक क्षेत्राने बँका मजबूत करणं, या कामासाठी आपण सातत्याने काम करूया. धन्यवाद. नमस्कार.